नवी मुंबईतल्या दिघा परिसरातल्या 92 अनधिकृत इमारतींवर आज पालिकेचा बुलडोझर जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांची याचिका फेटाळल्यावरती आज पालिकेनं पोलीस बंदोबस्तात कारवाईची तयारी सुरू केली आहे। या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय, पण आधी उच्च न्यायालयानं आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यावर आता पालिकेला कारवाई करणं भागच आहे। दरम्यान कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी मोठा फौजफाटा या कारवाईसाठी उपलब्ध करून दिला आहे। दिघ्यात पालिकेने आता अनधिकृत इमारतींवरती बुलडोझर लावण्याची तयारी पूर्ण केली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये इथे हे पथक दाखल झालंय, मात्र रहिवाशांचा विरोध कायम आहे। आपण बघतोय मोठ्या प्रमाणात स्थानिक या कारवाईला विरोध करतात। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर आहेत। कपिल, काय सध्या परिस्थिती आहे? स्थानिकही आता मोठ्या प्रमाणात विरोध करतायत, मात्र पालिकेला ही कारवाई करावीच लागणार आहे। भूषण, नक्कीच जवळपास दिघ्यामध्ये 90 इमारतींना MIDCने नोटिसा पाठवलेल्या आहेत काय तुम्ही अनधिकृत आहात आणि लवकरात लवकर घर खाली करावं, आणि कोर्टाचे असे आदेश आहेत। लोकांचं असं म्हणणं आहे की कोर्टांचा आदेश आम्ही पाळतो, परंतु आम्हाला आमचं घर पाहिजे। आम्ही गेली 30 ते 40 वर्ष इथे राहत आहोत। आमची घरं अनधिकृत कसं पिंपरी चिंचवड असो किंवा मग उल्हासनगर पॅटर्न असो, या पॅटर्नवरती आम्हाला घरं दिली पाहिजे, काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, असं लोकांचं म्हणणं आहे। तू मागे बघू शकतो, लोकांचं आंदोलन अजून सुरू आहे आणि पोलिसांचा फौजफाटा इथे लागलेला आहे। पोलिसांची पूर्ण फौज इथे उतरलेली आहे। लोक अजूनही विरोधात रस्त्यावरती बसलेले आहेत। आज जी कारवाई आहे ती सुरुवात होणार होती आणि त्याच्या विरोधातच ही लोक आहेत, ही रस्त्यावर बसलेली आहेत। तुम्ही बघू शकतो या दृश्यांमध्ये, आणि आपल्याबरोबर काही दिघावासी त्यांच्याकडून जाणून घेऊया का काही किती त्रास होतो या सर्व कारवाईचा। जर आम्ही भारतातली नागरिक असेल तर आम्हाला या अनधिकृत घरं बोलण्याचा काय अधिकारच नाही। जर आम्हाला अधिकृत घरं परवडत असेल तर आम्ही दिघातील अनधिकृत घरात घेतलीच नसती ना। आणि जर अनधिकृत आता तुम्ही बोलता 2 महिने 3 महिने झाले, कमीत कमी 25 ते 30 वर्षापासून आम्ही इथे राहतो, तर तेव्हा सिडकोला किंवा या प्रशासनाला जाग नव्हती आली का की आमची घरं या 2 महिन्यातच त्यांना अनधिकृत दिसले का? जो 90 बिल्डिंग उभ्या राहिल्या तोपर्यंत सगळे प्रशासन झोपलं होतं का? आम्हाला सरकारकडे हेच मागणी आहे की आमची जे लहान लहान पोरं रस्त्यावर उतरले, आम्ही म्हातारे सगळे उतरले खाली, त्यांनी काय केलेलं आहे? तुम्ही एखाद्या पक्षाचा मांडणी हे केली, आमचा पण पक्ष मांडताना जर हायकोर्टने आम्हाला आमचा पक्ष कोण मांडायला तयार नाही आहे। फक्त एकाच पक्षाचं मांडणं, तुम्ही आम्ही कुठे जायचं? रस्त्यावर जायचं का? आम्ही कुत्रा मांजर आहे का? भारतवासी नाही का? भारतमध्ये राहून आमचा फायदा का? आम्ही का पाकिस्तान मधून आले काही तर राहत नाही का? एकंदरीतच भूषण, तू हे रिॲक्शन्स बघितले लोकांची का? लोकांना असं म्हणणं आहे की उल्हासनगर जसं झालं किंवा असे काहीतरी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे, कारण की 30 ते 40 हजार लोक यामुळे बेघर होणार आहेत। त्यामुळे काहीतरी मधला रस्ता काढून ह्याच्यावरती उपाययोजना केली तरच आमची घरं वाचतील, असा एक लोकांचा इशारा आहे। आम्हाला कारवाई विरुद्ध जायचं नाही किंवा कोर्टाविरुद्ध जायचं नाही, परंतु आमची घरं आम्हाला पाहिजे अशी ठाम भूमिका दिवावासींनी घेतली आहे। खरंय कपिल, या रहिवाशांची भूमिका हीच आहे की आमची घरं आम्हाला हवी आहेत। गेली 30 ते 35 वर्ष हे सगळे इथे राहत आहेत, आता ही इमारत अनधिकृत कशी, असा सवाल ते लोक उपस्थित करतायत। मात्र कपिल, जी कारवाई आज होणार आहे, कारवाईसाठी पोलीस फौजही मोठ्या प्रमाणात इथे आलेली आपल्याला दिसतीये। कशा प्रकारे एकूण इथे बंदोबस्त असेल? ही कारवाई कधीपर्यंत सुरू होऊ शकते? हा विरोध जो आहे तो पोलीस कसा मोडीत काढू शकणार आहे? नक्कीच गेले 3 ते 4 दिवस पोलीस रोज कारवाईसाठी येत आहेत। MIDC रोज कारवाईसाठी येते। आपण पोलीस पहाराही बघितलेला, पूर्ण पोलीस फौज इथे उतरलेली आहे। पण लोकांचा जो उद्रेक आहे, या उद्रेकासमोर पोलिसांचं काही चालत नाही किंवा प्रशासनाचं काही चालत नाहीये। मधला रस्ता काढणं गरजेचं आहे, कारण जर तोडक कारवाई झाली तर इथे कदाचित पब्लिकचा उद्रेक होऊ शकतो। त्यामुळे मधला रस्ता काढत पब्लिकला समजवत किंवा मग पब्लिकची काहीतरी बाजू मांडत प्रशासनाकडे, असं करतच ही कारवाईला सुरुवात होऊ शकते। प्रशासन पोचलं असलं MIDCचं किंवा पोलीस जरी पोचले असते तरी अजूनही प्रॅक्टिकली ह्याची कारवाईची सुरुवात झाली नाहीये, कारण लोकांनी ठाम मानून बसलेले आहेत। आम्ही कारवाई करू देणार नाही, आमच्या अंगावरून बुलडोझर चढवा चालेल पण आम्ही कारवाई करून देणार नाही, अशी ठाम भूमिका लोकांनी घेतली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन ही वाट बघते का काहीतरी यातला मधला मार्ग निघावा। कपिल, थोडक्यात संभ्रम निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय, भूमिका काहीशी संभ्रमात अडकल्याचं दिसतंय, मात्र पालिकेने यावरती काय नेमकी भूमिका घेतली आहे? भूषण, तू अजून बघू शकतो माझ्या मागे जी MIDC जी खरी मोठी भूमिका आहे, ही MIDC लँड आहे आणि MIDC लँडवरती अशा अनेक 90 ते 92 इमारती आहेत, त्यांना नोटीस दिलेल्या आहेत कोर्टाने, काही अनधिकृत आहेत आणि त्यांना तोडावं। सर्वात मोठा प्रश्न आहे की 30 ते 40 वर्ष जुन्या ह्या इमारती आहेत आणि आत्ताच ह्यांना का जाग आली, हा एक मोठा प्रश्न आहे। कोर्टाचे आदेश आहेत, कोर्टाचे आदेश मानणं गरजेचं आहे, परंतु मधला मार्ग काढावा
करावा असं लोकांचं म्हणणं आहे। आणि MIDCशी कोणीतरी नेत्यांनी बोलावं, कुठच्यातरी पक्षांनी बोलावं, कोणीतरी आमची बाजू मांडावी, कुठची सामाजिक संस्थांनी पुढे यावं किंवा मग पोलिसांनी आमची बाजू मांडावी अशी इच्छा इथल्या नागरिकांची आहे। आणि त्या इच्छेनुसार हे नागरिक आज आंदोलनाला बसलेले आहेत। आम्हाला आमची घरं पाहिजेत, कारण की 30 ते 40 वर्ष आम्ही पूर्ण पुंजी टाकलेली आहे आयुष्याची ह्या पूर्ण घरामध्ये। आम्ही कसं निघणार? 2000चा नियम आहे, त्याचबरोबर काही मधली योजना SRA सारखी योजना किंवा कुठली रिडेव्हलपमेंटची योजना अशी काहीतरी आणावी व आमची घरं वसावी, ह्याला आम्ही साथ द्यायला तयार आहोत, आम्ही पैसे भरायला तयार आहोत। असे अनेक उपाययोजना कराव्यात असं इथल्या नागरिकांचं ठाम मत आहे। आता ह्या नागरिकांची जी इच्छा आहे, त्यांची मागणी आहे, ही पुढे जाते का MIDC जे प्रशासन आहे हे कडक कारवाई करते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। भूषण, कपिल, एकूण जर आपण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश बघितले तर आता पालिकेला कारवाई करावीच लागेल। अशा परिस्थितीमध्ये कुठला राजकीय पक्ष या रहिवाशांच्या बाजूने उभा राहील असं वाटतंय का? नक्कीच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की जेव्हा इलेक्शन्स येतात तेव्हा अनेक राजकीय पुढारी, राजकीय नेते पुढे येतात, परंतु थेट आता तुम्ही ऐकलं असेल रिॲक्शन पब्लिकच्या, का कोणीही पुढे आलेलं नाही आहे, कोणताही राजकीय नेता पुढे आला नाही का आम्हाला यांना मदत करण्यासाठी। खरं म्हणजे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट नेणं गरजेचं आहे। हे जेव्हा सुप्रीम कोर्टात मूव्ह झाले होते तर सुप्रीम कोर्टाने एक सांगितलं होतं का आम्ही कुठचेही असे आदेश देऊ शकत नाही आहे, पण तुम्ही राज्य सरकारला पुन्हा ऑथॉरिटी असते। राज्य सरकारने जर ॲफिडेव्हिट दाखल केलं, राज्य सरकारने जर भूमिका घेतली या लोकांविरुद्ध तर काही स्टे येऊ शकतो किंवा त्यातला मधला मार्ग निघू शकतो, परंतु सर्वात महत्त्वाची भूमिका ही राज्य सरकारची असणार आहे। आणि इथले जे स्थानिक नेते आहेत त्यांनी ही भूमिका राज्य सरकारपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, परंतु तसं होताना दिसत नाही आहेत। त्यामुळे ह्यांचा वाली कोण उरला नाही असं आपण बोलू शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर अशी कोणी भूमिका घेतली व जी ह्यांची बाजू जर ठामपणे मुख्यमंत्र्यांमध्ये पोहोचवली तर कदाच मधला रस्ता निघू शकतो आणि हायकोर्टाकडे जाऊन ॲफिडेव्हिट करून हायकोर्टाला आपण समजू शकतात या लोकांची भावना, असं यांचं एक थेट मागणी आहे। पण तसं कुठेही होताना दिसत नाहीये, कारण की राजकीय नेत्यांचा एक इथे कुठेही फेरफटका दिसत नाहीये। एक दांडी मारली आपण बोलू शकतो ह्यांच्या या आंदोलनाला, आणि त्यामुळे ही लोक आता रस्त्यावर आलेत असं आपण बोलू शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।